या बाबू लग्न झाल्यावर नाही अशा काम करायला तर त्याच्यामुळे लग्न करताना ना लय काही करू नका. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. आपल्या पाहुण्यांची प्री वेडिंग चालू आहे आणि आम्ही पोहोचलो होतो आता दुसऱ्या लोकेशन म्हणजेच आपल्या तपोवन गार्डन मध्ये. तिथे आल्यानंतर तर पहिलं आपल्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. आपल्या पाहुण्यांची प्री वेडिंगचं शूट पण पूर्ण झालं आणि आमची वेब सिरीजचं शूट पण पूर्ण झालेलं आहे. आता लवकरच आपली वेब सिरीज पण येते. मला वाटतंय तुम्ही या वेब सिरीज साठी एक्साइटेड आहे, पण काय असू शकते हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आपलं शूट तर पूर्ण कम्प्लीट झालं आणि श्रावण पण आता त्याच्या घरी चालला होता. मला वाटत नाही आता करमन, कारण आम्ही तेवढा धिंगाणाच घालीत होतो. आता होता आपल्या पूर्ण वेब सिरीजचा एडिटचा विषय. 3-4 दिवस झाले डेली एवढाच टाइम होतोय झोपायला, पण पब्लिक सगळ्यांनी लय मेहनत केली, त्यामुळे आपली वेब सिरीज जेव्हा पण अपलोड होईल ना त्यावेळेस नक्की लय मोठा सपोर्ट करा. आणि आता पहाटेचे 4 वाजले होते. वहिनींनी पण मस्त चहा वगैरे बनवून दिलता. झोप तर काय नव्हतीच, आम्हाला बाकीचे काम पण करायचे होते आणि त्या कामांसाठीच आम्ही निघलो होतो आता नाशिक सिटी मध्ये. त्या कामांच्या आधी आम्ही पोहोचलो होतो नाशिक मधील सुप्रसिद्ध असणारी समर्थ रसवंती मध्ये. तिथे आपण भेटलो ह्या रेवण दादांना. त्यांचा स्वभाव तर एक नंबर आहे आणि त्यांच्या स्वभावासारखीच त्यांच्या रसवंती मधला रस पण एकदम गोड आहे. नाशिक मध्ये आल्यावर त्यांच्या रसवंतीला नक्की भेट द्या. कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करून घ्या ना, अकाउंटला फॉलो करायचं विसरू नका.